we have started environmental management chapter in the last lecture, the fourth topic from science part 2. Okay, obviously we have seen the introductory part in the first lecture. म्हणजे इकोसिस्टीम काय असतं, इकोसिस्टीमचे कॉम्पोनंट्स कोणते असतात, टाइप्स काय असतात इकोसिस्टीमचे, आहे की नाही, कन्झ्युमर्सचे टाइप काय आहेत. द बेसिक पार्ट विच वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन द 9th स्टँडर्ड वी हॅव डिस्कस्ड इन द फर्स्ट लेक्चर. सो जे पहिलं लेक्चर असतं नेहमीप्रमाणे ते आपण इंट्रोडक्शनमध्ये घालवलेलं आहे. आजही थोडासा पार्ट बाकी आहे इंट्रोडक्टरी पार्ट, बट ऑब्वियसली इट इज द पार्ट ऑफ युअर चॅप्टर ऑल्सो. म्हणजे तुमच्या चॅप्टरमध्ये पण ते असणारच आहे, कारण त्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन हे डेफिनेटली विचारले जाते. ओके, नाव आता आज आपल्याला काय शिकायचं, बेसिकली कोणती इकोसिस्टीम जी असते त्या इकोसिस्टीमचे टाइप्स काय आहेत किंवा इकोसिस्टीमचे कॉम्पोनंट्स काय आहेत. बेसिकली सॉरी टाइप्स नाही, टाइप्स आपण काल स्टडी केले. इकोसिस्टीमचे कॉम्पोनंट्स काय आहेत, आपण इकोसिस्टीम स्टडी करतोय, एक बेसिक रिव्ह्यू पाहतो इकोसिस्टीमचा. सो टुडे वी आर गोइंग टू सी द कॉम्पोनंट्स ऑफ द इकोसिस्टीम. ओके, so let's start with the components of ecosystem. So I will write the ecosystem over here. Ecosystem. Okay, and the components, basically there are two types of the components present in any ecosystem. So let's see. First type of components which are present in the ecosystem are abiotic components. Is it clear? Abiotic components. Now what is meant by abiotic components? Like water, soil, air, all these are the abiotic components. And the second type you all know is biotic components. But first of all, we are going to concentrate on the abiotic components. Abiotic components generally are of two types. Abiotic components हे जनरली दोन प्रकारचे असतात. एक फिजिकल components or physical factors, है ना, and second one obviously असणार आहे काय सांगा जरा पटकन, chemical factor. तुमच्या बुक्समध्ये ब्लँक्स फिलअप करायला क्वेश्चन विचारलेला आहे, तोच आहे हा. सो फिजिकल फॅक्टर आणि काय आहे, केमिकल फॅक्टर. आता फिजिकलमध्ये ऑब्विसली काय येणार आहे बघा, एअर येईल, वॉटर येईल, वेपर्स येतील, मिनरल्स येईल, सॉइल येईल, सनलाईट येईल. फिजिकलचा अर्थ काय की ज्यांचं कॉम्पोजिशन जनरली चेंज होत नाही, जे फिक्स आहे की नाही, आणि आपल्या आजूबाजूला सराउंडिंगमध्ये आपल्याला जे पाहायला मिळतात, जे केमिकल सबस्टन्सेस नाही आहेत, फिजिकल फॅक्टर्स आहेत, ते आपल्या जनरली याच्यामध्ये पाहिजे असतात. सो आताच सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये येईल काय काय येईल, पाच पटकन. याच्यामध्ये येईल एअर, याच्यामध्ये येईल वॉटर, याच्यामध्ये येईल वेपर्स, मिनरल्स, सॉइल, सनलाईट. वॉटर, वेपर्स, त्यानंतर मिनरल्स, सॉइल, सनलाईट. म्हणजे जे जे आपल्याला सराउंडिंगमध्ये पाहायला मिळतं सगळं, एअर असेल, वॉटर असेल, वेपर्स असेल, मिनरल्स असतील, सॉइल असेल, सनलाईट असेल, हे सगळे काय सांगा मला फिजिकल फॅक्टर. आता केमिकल फॅक्टर म्हणजे थोडक्यात काय, केमिकल सबस्टन्सेस येते. केमिकल सबस्टन्सेस येते ऑब्वियसली काही नॅचरल असू शकतात, काही मॅनमेड पण असू शकतात. सो हे केमिकल फॅक्टर्स मध्ये आपण त्यांना कन्सिडर करतो. सो हे ऑब्वियसली दे आर ऑफ टू टाइप्स. दे आर ऑफ काय सांगा, टू टाइप्स, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस and इकडे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता बेसिकली तुम्हाला इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मधला फरक सांगतो. ज्याच्यामध्ये कार्बन आहे ते सगळे ऑर्गॅनिक आले, आणि ज्याच्यामध्ये कार्बन नाही आहे ते सगळे काय आले सांगा चला पटकन, इनऑर्गॅनिक आले. सो सगळ्या प्रकारचे जे मेटल्स आपल्या सराउंडिंग मध्ये पाहायला मिळतात, आहे की नाही, किंवा सगळ्या प्रकारचे गॅसेस आपल्याला सराउंडिंग मध्ये पाहायला मिळतात, ते ऑब्वियसली
इनऑर्गॅनिक असते, ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, आयर्न असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, हे सगळे इनऑर्गॅनिक आहे. ऑक्सिजन गॅस, हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम, आयर्न, phosphorus, calcium, all types of metals will comes in the section inorganic substances. आपल्या सराउंडिंग मध्ये अनेक सबस्टन्सेस आपल्याला पाहायला मिळतात, ते सगळे इनऑर्गॅनिक मध्ये येणार. अगदी आपल्या एअर मध्ये वेगवेगळे गॅसेस पण प्रेझेंट आहेत, ते सुद्धा इनऑर्गॅनिक मध्ये येतील. फक्त आपल्याला जे कंपाऊंड्स मध्ये कार्बन येईल ते सगळे कशामध्ये येणार सांगा, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे ऑब्विसली. सो ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळेल, तर आपल्याला पाहायला मिळतील प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, है की नाही, विटॅमिन्स, अमायनो ऍसिड्स एटसेट्रा, कार्बोक्सिलिक ऍसिड, सगळे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतील सांगा, किंवा फॅट्स मध्ये सगळे आपल्याला कशामध्ये येतील, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये. सो इकोसिस्टीम जी आहे ती दोन कॉम्पोनंट्सनी बनलेली आहे. एक असतात अबायोटिक कॉम्पोनंट्स आणि एक असतात बायोटिक कॉम्पोनंट्स. त्याच्यातला अबायोटिक कॉम्पोनंट आता आपण एक्सप्लेन केलेला आहे. नाउ नेक्स्ट वी आर गोइंग टू सी द बायोटिक कॉम्पोनंट्स. हे सगळे निर्जीव आहेत, हे सगळे निर्जीव आहेत. आता ऑब्विसली आपल्याला सजीव पण पाहिजे ते याच्यामध्ये, म्हणजेच बायोटिक कॉम्पोनंट्स पण पाहिजे ते. आपण अबायोटिक हे पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत की बायोटिक कॉम्पोनंट्स. सो लेट्स सी द biotic components. Okay, let's see the biotic components. Let me check, can you see it clearly? Okay, is it visible? Biotic components. Okay, so biotic components जे आहेत obviously they are of two types. First one is autotrophic and second one is heterotrophic. So biotic components basically दोन प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. एक असतात ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय मला तुम्ही सांगा, स्वतःचं अन्न स्वतः तयार जे करतात त्यांना म्हणायचं ऑटोट्रॉपिक. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात दे आर ऑल कॉल्ड ॲज ऑटोट्रॉपिक्स. म्हणजे सगळे प्लांट्स जे प्रोड्युसर्स आहेत ते, all the producers or all the plants are autotrophic in nature. So autotrophic मध्ये आपण पाहिले producers म्हणजेच काय सांगा, all the plants. ठीक आहे, all plants. ऑटोट्रॉपिक मध्ये काय आले सांगा, all the plants आले. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन, सेकंड जो सेक्शन आहे बायोटिक कॉम्पोनंट्सचा, इट इज हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिक म्हणजे काय, जे फूड साठी दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती डिपेंड आहेत. द ऑर्गॅनिझम्स विच आर डिपेंडेंट ऑन द अदर ऑर्गॅनिझम्स फॉर देअर फूड, दे कॅनॉट ऑब्टेन देअर फूड और दे कॅनॉट प्रोड्यूस देअर फूड. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही यांना म्हणायचं हेटरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक मध्ये प्लांट्स आले, हेटरोट्रॉपिक मध्ये ऑब्विसली ॲनिमल्स येईल, पण त्याच्यामध्ये अजून एक सेक्शन आपल्याला पाहायला मिळतो. हेटरोट्रॉपिक मध्ये दोन प्रकारचे पाहायला मिळतात. एक असतात ऑब्विसली ॲनिमल्स, आणि एक आहे डिकम्पोजर्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना डिकम्पोजर्स म्हणजे काय. व्हेनेवर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम डायज, कोणताही एखादा ऑर्गॅनिझम ज्यावेळेस डेड होतो त्याची डेड बॉडी जी असते त्या डेड बॉडीजवरती जे डिकम्पोज करतात, जे फीड करतात, त्या डेड बॉडीज कडनं जे फूड मिळवतात त्यांना म्हणायचं डिकम्पोजर्स. आणि फूड मिळवत असताना ते त्यांच्या डेड बॉडीजमध्ये असणारे इम्पॉर्टंट कंपाऊंड्स हे सॉइल वॉटर आणि एअरमध्ये मिक्स करतात. सो परत देतात ते आपल्या ॲटमॉस्फिअर, ते सगळे कॉम्पोनंट्स हे खूप इम्पॉर्टंट असतात डिकम्पोजर्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे डिकम्पोजर्समध्ये कोण येऊ शकतं, ऑल टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फंगस, ऑल टाइप्स ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरियाज वगैरे असतात ते सगळे येतील कशामध्ये सांगा, डिकम्पोजर्स मध्ये. ऑल टाइप्स ऑफ द
मायक्रो ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, हे सगळे येतील डिकम्पोजर्समध्ये. फंगस येतील डिकम्पोजर्समध्ये, जे काय करतात, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या डेड बॉडीज असतात त्या डेड बॉडीजवरती फीड करतात आणि त्यांच्या बॉडीजमध्ये असणारे इम्पॉर्टंट जे कन्स्टिट्युएंट्स आहेत, इम्पॉर्टंट जे न्यूट्रिएंट्स आहेत, इम्पॉर्टंट जे कंपाऊंड्स आहेत ते परत रिलीज करतात सॉईलमध्ये, वॉटरमध्ये, एअरमध्ये. म्हणजे ते त्यांच्या बॉडीमध्ये स्टोअर करून राहत नाही. कारण काय होईल की जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डेड झाले तर आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट असे सबस्टन्सेस असतात, ते जर अशाच बॉडीमध्ये राहिले तर ते वेस्ट होतील आणि मग बॅलन्स डिस्टर्ब होत जाईल. कारण आपल्या अर्थवरती असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे सोर्सेस आहेत ते सगळे आपण युटिलाइज करू, यूज करून टाकू. परत कुठं मिळणार आपण अर्थला? एक दिवस अर्थची कॅपॅसिटी पण संपेल सगळं प्रोड्यूस करण्याची. मग आपण अर्थला परत ते रिटर्न केलं पाहिजे. सो मग ते रिटर्न करण्याचं काम कोण करतात सांगा जरा? डिकम्पोजर्स करतात. Is it clear? And now the last classification is of animals. Animals are generally classified into three types. Primary consumers, secondary consumers and tertiary consumers. म्हणजे ऑब्वियसली ॲनिमल्स हे कन्झ्युमर्स आहेत. कारण ॲनिमल्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का? नाही, दुसऱ्यापासून मिळवतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? कन्झ्युमर्स असं म्हणतो. ॲनिमल्सला काय म्हणतो? कन्झ्युमर्स. बिकॉज दे कॅनॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. They obtain their food from the various organisms, and that is why they are classified into three types. Primary consumers, त्यानंतर secondary consumers, आणि इकडे आहेत tertiary consumers. प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी कन्झ्युमर्स. प्रायमरी मध्ये म्हणजे जे सगळे गवत वगैरे खाणारे प्राणी, हार्बिव्होरस म्हणता तुम्ही यांना. प्रायमरीना काय म्हणता तुम्ही? हार्बिव्होरस. लक्षात घ्या, हार्बिव्होरस. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी काय काय येतं. इन्सेक्ट्स, सगळे इन्सेक्ट्स जे गवत खातात. ग्रास हॉपर गवत खातं, है ना, किंवा मग अजून काऊस गवत खातात, हे सगळे ना याच्यामध्ये. सेकंडरी कन्झ्युमर्स जे असतात ना, यांना तुम्ही म्हणता कार्निव्होरस, कारण हे मांस खातात. कार्निव्होरस. सेकंडरी कन्झ्युमर्स यांना खातात, प्रायमरी कन्झ्युमर्सला. म्हणजे इन्सेक्ट्सला, ग्रासहॉपरला फ्रॉग खातं. आठवा, फ्रॉग किंवा आऊल असेल किंवा फॉक्स असेल, बर्ड्स असतील, बर्ड्स पण खातात इन्सेक्ट्सला. हे सगळे सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत जे प्रायमरीला खातात, जे हार्बिव्होरसला खातात. आणि टर्शरी म्हणजे टॉप असतात, यांना आपण कार्निव्होरस म्हणतो आपण. पण याच्यामध्ये येतात टायगर्स, लायन्स, आहे की नाही, एटसेट्रा. हे सगळं झालेलं आहे बघा तुम्हाला नक्की. टायगर्स असतील, लायन्स असतील. सो हे क्लासिफिकेशन कशाचं आहे? बायोटिक कॉम्पोनंट्स. इज इट क्लिअर? सो सिंपल वर्ड्स मध्ये सी, यू कॅन सी ओव्हर देअर. ओके, सी, let's concentrate on the biotic factors. So I have shown you the biotic factors. See, biotic factors are classified into two types, that is autotrophic and heterotrophic. Autotrophic मध्ये काय येईल? प्रोड्युसर्स म्हणजे सगळे प्लांट्स आले. हेटरोट्रॉपिक मध्ये दोन टाइप्स आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे ॲनिमल्स आणि डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स जे डेड बॉडी डिकम्पोज करतात, त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतील, सगळे फंगस येईल. आणि राहिले ॲनिमल्स. ॲनिमल्स जे आहेत ते कन्झ्युमर्स आहेत ह्या पृथ्वीचे. कन्झ्युमर्स म्हणजे काय? इतरांवरती डिपेंड असणारे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू न शकणारे कन्झ्युमर्स आहेत ते. सो ते तीन प्रकारचे असतात, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी कन्झ्युमर्स. प्रायमरी म्हणजे हार्बिव्होरस जे गवत वगैरे खातात, विच फीड्स ऑन द प्रोड्युसर्स. जे प्रोड्युसर्सला खातात त्यांना म्हणायचं प्रायमरी कन्झ्युमर्स. त्याच्यामध्ये इन्सेक्ट्स येईल, ग्रासहॉपर येईल. सेकंडरी कन्झ्युमर्स जे म्हणजे प्रायमरीला खातात त्यांना कार्निव्होरस असंही म्हणतो आपण. त्याच्यामध्ये फ्रॉग्स येईल, औल येईल, फॉक्स येईल, बर्ड्स येतील. अँड द लास्ट वन इज टर्शरी कन्झ्युमर्स, म्हणजे ऑब्वियसली काय आहेत सांगा चला पटकन. टायगर, लायन जे सेकंडरीला पण खातात आणि प्रायमरीला पण खातात. हे बायोटिकचं होतं क्लासिफिकेशन. अबायोटिकचं तुम्हाला माहिती आहे, फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर,
फिजिकलमध्ये एअर आलं, वॉटर आलं, वेपर्स आले, मिनरल्स आलं, सॉईल आलं, सनलाईट आलं. केमिकल दोन प्रकारचे आहेत. केमिकल इनऑर्गॅनिक असतात, ऑर्गॅनिक असतात. इनऑर्गॅनिकमध्ये कार्बन सोडून बाकीचे सगळे येतात आणि ऑर्गॅनिकमध्ये कार्बन कंपाऊंड्स येतात. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटॅमिन्स, अमायनो ॲसिड्स एटसेट्रा. इनऑर्गॅनिकमध्ये ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स येतील. ओके, सो यू कॅन see this chart and fill the blanks in your books. Okay, let's see the next part. थोडंसं जे फूड चेन असते त्या फूड चेन मध्ये असणारे सगळे कॉम्पोनंट्स हे काय इम्पॉर्टंट आहे हे एक्सप्लेन करणारी हे एक्झाम्पल आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला हवं की आपली जी फूड चेन असते त्या फूड चेनमध्ये प्रोड्युसर्स असतात, कन्झ्युमर्स असतात, त्याचबरोबरीने आपल्या डिकम्पोजर्स पाहायला मिळतात. आणि हे सगळेच आपल्या ह्या चेनच्या बॅलन्सिंगसाठी, आपल्या ह्या इकोसिस्टीमच्या बॅलन्सिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ऑल द कॉम्पोनंट्स इन अ फूड चेन आर इम्पॉर्टंट. आणि तेच आपण एक्सप्लेन करणार आहोत बाय लुकिंग ॲट वन एक्झाम्पल. ऑल द कॉम्पोनंट्स इन अ फूड चेन are important, है कि नहीं, and why हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. ऑल द कंपोनंट्स इन द फूड चेन आर इम्पॉर्टंट अँड व्हाय. म्हणजे एखाद्या फूड चेन मध्ये असणारे सगळेच कॉम्पोनंट्स जे असतात ते इम्पॉर्टंट असतात आणि का इम्पॉर्टंट असतात हेच आपल्याला ह्या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये पाहिजे. सो आता आपण एक एक्झाम्पल पाहूयात. जे साऊदर्न एरिया आहे आपल्या कंट्रीचा, तर तिथे बऱ्याचदा आपल्याला पॅडी फील्ड्स पाहायला मिळतात. ठीक आहे ना. सो पॅडी फील्ड्स म्हणजे काय बरोबर सांगा, भात शेती. पॅडी फील्ड्स आर ऑब्झर्व इन द साऊदर्न पार्ट. जो आपला साऊदर्न पार्ट आहे त्या साऊदर्न पार्ट मध्ये आपल्याला जनरली काय पाहायला मिळतात सांगा, पॅडी फील्ड्स. पॅडी फील्ड्स म्हणजे काय, भात शेती. Now there are lots of grasshoppers which are feeding on the paddy fields. म्हणजे ते जे पॅडी फील्ड्स असतात त्या पॅडी फील्ड्स वरती फीड करणारे काय सांगा चला पटकन, लॉट्स ऑफ काय असतात, ग्रासहॉपर्स असतात. There are lots of grasshoppers to feed upon paddy fields. त्या पॅडी फील्ड्स वरती फीड करणारे खूप सारे काय पाहायला मिळतात आपल्याला सांगा, ग्रास हॉपर्स. आता ग्रास हॉपर्स आहेत म्हणजे तिथे फ्रॉग सुद्धा असणार, कारण फ्रॉग्स फीड करणार ग्रास हॉपर्स वरती. फ्रॉग्स आर ऑल्सो देअर इन लार्ज नंबर टू फीड on grasshoppers. Grasshoppers वरती फीड करायला frogs असतात and lots of snakes are there to feed on frogs. लक्षात घ्या. म्हणजे तिथे खूप सारे काय पाहायला मिळतात आपल्याला, स्नेक्स सुद्धा पाहायला मिळतात जे कशावरती फीड करतात सांगा, फ्रॉग्स वरती फीड करतात. सो बेसिकली ही एक काय पाहायला मिळते तुम्हाला, फूड चेन पाहायला मिळते. कशी फूड चेन पाहायचा पटकन, पॅडी आहे, पॅडीवरती फीड करणारे ग्रासहॉपर आहे, ग्रासहॉपरवर फीड करणारे फ्रॉग्स आहेत आणि फ्रॉग्सवरती फीड करणारे काय आहेत सांगा चला पटकन, स्नेक्स आहेत. So it is a food chain. Now, if frog population declines all of a sudden, what will happen? Okay, see, very important question. If frog population declines all of a sudden, then what will happen? सो त्यांना असं म्हणायचंय, जर फ्रॉगचं पॉप्युलेशन अचानकपणे डिक्लाइन झालं तर काय परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. अँड दे हॅव आस्क्ड सम क्वेश्चन्स इन युअर बुक्स. दे हॅव आस्क्ड सम क्वेश्चन. फर्स्ट वन,
what will be the effect on paddy crop? What will be the effect on paddy crop? I will tell you what will be the effect on paddy crop. Okay. First of all, see. This frogs declines. As frogs declines, snakes also decline because they will not get the food. But as frogs declines, grasshopper will increase. Grasshopper will increase and they will finish off this paddy. So paddy production will decrease. Paddy production will decrease because frogs. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे फ्रॉग्स डिक्लाइन झाले, ग्रासहॉपर्स increases will increase and they will destroy the paddy field. बघा लक्षात घ्या काय होईल, फ्रॉग जर नष्ट झाले तर ग्रासहॉपर्स इन्क्रीज होतील आणि ग्रासहॉपर इन्क्रीज झाले का ते काय करतील, पॅडी फील्डला डिस्ट्रॉय करून टाकतील. सो याचा अर्थ कोणताही एक लिंक, कोणताही एक मेंबर फूड चेनचा जरी कमी झाला तरी सुद्धा त्या फूड चेनवरती खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला परिणाम पाहायला मिळेल. नाउ नेक्स्ट वन, नंबर ऑफ विच कन्झ्युमर्स विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. सो कोणते कन्झ्युमर्स डिक्रीज होतील आणि कोणते कन्झ्युमर्स इन्क्रीज होतील. बघा चला सर्व लक्ष द्यायचं. सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे पहा, फ्रॉग कमी झाले, फ्रॉग कमी झाल्यावर हे वाढणारे, हे कमी होणारे, हे वाढणारे आणि हे काय होणार आहे सांगा चला पटकन, कमी होणार आहे. सो हे कन्झ्युमर नाही आहे, हे प्रोड्युसर आहे, हे कन्झ्युमर आहे. सो ग्रासहॉपर्स विल इन्क्रीज and snakes will decline. Grasshopper increase होतील आणि snakes काय होतील सांगा, decline होतील. This is the second question. And the third question, what will be the overall effect on the ecosystem? Ecosystem वरती overall effect काय होईल, तर obviously balance disturb होईल ecosystemचा. कळतंय का? Balance of ecosystem will get disturbed. जो इकोसिस्टीमचा बॅलन्स आहे तो काय होईल सांगा चला पटकन, डिस्टर्ब होईल. सो अगदी सोपं आहे की बॅलन्स ऑफ द इकोसिस्टीम विल गेट डिस्टर्ब वन्स द नंबर ऑफ फ्रॉग्स डिक्लाइन इन द पॅडी फील्ड. म्हणजे त्या पॅडी फील्डमध्ये असणारी जी फ्रॉग्सची संख्या आहे ती जर डिक्लाइन झाली तर आपल्याला पाहायला मिळेल की जे इकोसिस्टीम मधला बॅलन्स आहे तो इकोसिस्टीम मधला बॅलन्स काय होईल, डिस्ट्रॉय होईल. ओके. सो अगदी डिटेल्ड मध्ये तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की काय काय इफेक्ट होणार आणि कशा कशा प्रकारे इफेक्ट होणार. सो ह्याच्यामधनं एक गोष्ट सिद्ध होते, याच्यामधनं एक गोष्ट प्रूव्ह होते की जे आपल्या फूड चेन्स आहेत, फूड वेव्स आहेत, त्या फूड चेनमध्ये असणारा प्रत्येक जो मेंबर आहे, प्रत्येक ईच अँड एव्हरी मेंबर जो आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. बिकॉज वन ऑफ द मेंबर्स डिक्लाइन्स, कोणताही एक मेंबर जरी डिक्लाइन झाला, कोणताही एक मेंबर जरी कमी झाला तरी काय होणार आहे, रिमेनिंग जे काही मेंबर्स आहेत त्यांच्यावरती इफेक्ट होईल. कुणाची संख्या वाढेल, कुणाची संख्या कमी होईल आणि ते आपल्या इकोसिस्टीमच्या दृष्टीने चांगलं असणार नाही. बिकॉज द बॅलन्स ऑफ द इकोसिस्टीम विल गेट डिस्टर्ब. सो हे जे आपलं इन्व्हायरमेंट आहे, ह्या इन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला अबायोटिक फॅक्टर्स पाहायला मिळतील, बायोटिक फॅक्टर्स पाहायला मिळतील, पण त्या सगळ्यांमधला बॅलन्स राखणं, त्या सगळ्यांमधलं संतुलन राखणं अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीने. ओके. आणि हेच आपल्याला ह्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये प्रामुख्याने स्टडी करायचं आहे, ज्याचं नाव आहे इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ओके. सो आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड द पार्ट विच वी हॅव स्टडीड इन द टुडेज लेक्चर. इन द नेक्स्ट लेक्चर we will see the environmental management in detail. Okay, thank you.